विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत बॅड न्यूज आहे. ही बॅड न्यूज काय आहे नेमकी? ही बॅड न्यूज जेई ऍडव्हान्स 2025 साठी जे विद्यार्थी अपेअर होणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे. जेई ऍडव्हान्स ही यावर्षी IIT कानपूर कंडक्ट करणार आहे. हे आपणा सर्वांना माहित आहे. जेई मेन्सचे फॉर्म सुटलेले आहेत. ते फॉर्म भरून झाल्यानंतर जेई मेन्स मधून ज्यांचं सिलेक्शन होईल ते विद्यार्थी जेई ऍडव्हान्स साठी पात्र असतील. तर IIT कानपूरने मागच्या काही दिवसांपूर्वी एक नोटीस जाहीर केली होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला जेई ऍडव्हान्सचा अटेम्प्ट जो आहे तो वाढवला होता. तर त्या अटेम्प्ट बद्दल आता अजून आज एक लेटेस्ट न्यूज आलेली आहे. एक लेटेस्ट पब्लिक नोटीस आलेली आहे. तीच नेमकी काय आहे ती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज दाखवणार आहे. जेई ऍडव्हान्सची ही ऑफिशियल वेबसाईट आहे jeiadvance.ac.in. तर तुम्ही डायरेक्ट होता IIT कानपूरच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जेई ऍडव्हान्स मधून. तर या ठिकाणी जर तुम्ही खाली आलात ना तर या ठिकाणी एक क्विक लिंक्स मध्ये प्रेस रिलीज डेटेड 18/11/2024 म्हणजे ही आजची एक प्रेस आहे. थोड्या वेळापूर्वीची प्रेस रिलीज झालेली आहे. तर या प्रेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नेमकं काय आहे ते आपण दाखवूयात. ह्याच्यामध्ये आता बघा प्रेस रिलीज काय आहे. या प्रेस रिलीज मध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे बघा, द जॉईंट ऍडमिशन बोर्ड जाब. म्हणजेच जॉईंट ऍडमिशन बोर्ड म्हणजे काय असतं, ही एक IITची एक बॉडी असती ज्याच्यामध्ये कोणती IIT कधी जेई ऍडव्हान्स घेणार आहे किंवा जेईचा पेपर कसा कंडक्ट होणार आहे, काय होणार आहे, जे IITचे सगळे निर्णय असतात ते ह्या ऍडमिशन बोर्ड मार्फत होत असतात. त्याला आपण जाब असं म्हणतो. तर त्यांनी काय डिसाईड केलंय, हॅज डिसाइडेड टू रिस्टोर दी अर्लियर इलिजिबिलिटी क्रायटेरिया युज्ड इन प्रिव्हियस इयर. म्हणजेच काय थोडक्यात या ठिकाणी जो जेई ऍडव्हान्सचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो मागील वर्षाचा जो आहे त्यातले जे नंबर ऑफ अटेम्प्ट्स आहेत जेई ऍडव्हान्स मधले ते जे आहेत ना ते मागील वर्षाचे जे होते तेच पुन्हा एकदा आहे असे घेण्यात येणार आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पुढे अजून बघू शकता की ह्याच्यामध्ये रिस्टोअर केलेला आहे पुन्हा एकदा जो काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे 2013 पासूनचा तोच क्रायटेरिया पुन्हा एकदा त्यांनी ठेवलेला आहे. या ठिकाणी म्हटलं होतं बघा, एक तुम्हाला 5 नोव्हेंबरला एक प्रेस रिलीज केली. याच वेबसाईटवरती ती प्रेस आलती की तुमचा जेई ऍडव्हान्स देण्याचा जो अटेम्प्ट आहे तो 3 वेळा केलेला आहे. म्हणजे ड्रॉपर जे आहेत ते 2दा ड्रॉपर असतील तरी पण ते देऊ शकतात. परंतु त्यांनी अजून एकदा परत काय केलं, आज 18 तारखेला त्यांनी एक प्रेस रिलीज केली की तो जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया परत एकदा कॅन्सल केलाय आणि परत एकदा त्यांनी प्रिव्हियस इयरचा जो क्रायटेरिया आहे किंवा नंबर ऑफ अटेम्प्ट जे पूर्वी होते जेई ऍडव्हान्सचे तेच त्यांनी हाय असे ठेवलेले आहेत. आणि इतकी सॅड न्यूज आहे IIT जेई ऍडव्हान्स एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तुमचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो अटेम्प्ट नंबर ऑफ अटेम्प्ट वाढवला होता तो पुन्हा एकदा त्यांनी कमी केलेला आहे. आणि हीच ती महत्वाची प्रेस रिलीज आहे. ही महत्वाची न्यूज आहे विद्यार्थ्यांसाठी की तुमचा जेई ऍडव्हान्सचा अटेम्प्ट जो 3 होता तो पुन्हा एकदा कॅन्सल करून पुन्हा एकदा आहे असा जुना केलेला आहे जो की 2013 पासून मागच्या वर्षीपर्यंत चालू होता. ही एक अत्यंत महत्वाची अशी बातमी होती. या प्रेस रिलीजची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही प्रेस रिलीज करा किंवा तुम्ही IIT कानपूरच्या जेई ऍडव्हान्सच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही ही प्रेस रिलीज बघू शकता. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. थँक्यू व्हेरी मच.